आधार कार्डवरती आता 10,000 रुपये मिळणार. हे पैसे राज्य सरकारकडून थेट बँकेमध्ये ट्रान्सफर केले जाणार. काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. महानगरपालिकेच्या 30 जानेवारी 2026च्या अगोदर घेण्याचा निर्णय कोर्टाने दिला. त्या निवडणुका लक्षात घेऊनच काल मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडली. त्याच्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आधार कार्डवरती 10,000 रुपये नागरिकांना मिळणार. हे 10,000 रुपये राज्य सरकार थेट आपल्या बँकेमध्ये ट्रान्सफर करणार आहेत. पण यासाठी आपल्याला काही कागदपत्र द्यावा लागतील. काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. निवडणुकीत तोंडावरती आल्यात या गोष्टी लक्षात घेऊन राज्य सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे राज्य सरकारकडून आपल्याला 10,000 रुपये मिळेल. आपल्याला फक्त 2 कागदपत्र जमा करायचेत आणि त्यानंतर राज्य सरकारमार्फत आपल्याला 10,000 रुपये मिळतील. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या लोकांनी 2025 मध्ये आधार कार्ड काढले त्या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासाठी आपल्याला फक्त 2च कागदपत्र जमा करायची आहेत आणि विशेष म्हणजे यामध्ये आपलं 2025च्या अगोदर आधार कार्ड काढलेलं असायला हवं. जर आपण लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर त्या सर्व महिलांना आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळतील. त्याशिवाय जे शेतकरी नमो योजनेचा लाभ घेत आहे, PM किसान योजनेचा लाभ घेत आहे, त्या सर्वांना देखील आधार कार्डवरती डायरेक्ट बँकेमध्ये 10,000 रुपये मिळतील. राज्य सरकार आधार कार्डवरती जे 10,000 रुपये देणार आहे त्यासाठी आपलं वय वर्ष 18 वर्ष पूर्ण पाहिजे आणि 60 वर्षापेक्षा जास्त नसावं, तरच आपल्याला 10,000 रुपये मिळतील. 10 डिसेंबर पासून राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ अकाउंटवरती ट्रान्सफर केला जाणार आहे. पण त्या अगोदर आपल्याला हे 2 कागदपत्र द्यावं लागेल. त्याशिवाय आपल्याला हे 10,000 रुपये मिळणार नाहीत. आता नेमकं कोणते कागदपत्र द्यायचेत, आपल्याला ते कागदपत्र कुठे जमा करायचेत, चला सविस्तर 2 मिनिटात जाणून घेऊ. राज्य सरकार आधार कार्ड धारकांना DBTच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणार आहे, म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ज्याप्रमाणे आपल्याला लाडक्या बहिणी योजनेचे पैसे मिळतात, PM किसान योजनेचे पैसे मिळतात, नमो शेतकरीचे पैसे मिळतात, त्याचप्रमाणे हे 10,000 रुपये आपल्याला मिळणार. पण ज्या लोकांचं बँक खातं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये आहे त्याच लोकांना या योजनेचा लाभ घेता येईल. त्या बँका नेमका कोणत्या आहेत आपल्याला लगेच या ठिकाणी बघून घ्यायचं आहे. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यामध्ये राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले, केंद्र सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून पैशांचं वितरण होणार आहे. त्यामुळं राज्य सरकारमार्फत 12 बँकांची यादी जाहीर करण्यात आली. जर या पुढील 12 बँकेमध्ये आपलं खातं असेल तरच आपल्याला आधार कार्डवरती 10,000 रुपये मिळतील. त्या बँका नेमकं कोणत्या आहेत सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. त्यानंतर आपण हे पाहू कागदपत्र कोणती लागतील, आपल्याला अर्ज कुठे भरायचा आहे, यासाठी कोणत्या अटी आणि पात्रता आहेत ते लगेच आपण पाहून घेऊया. पण त्या अगोदर या 12 बँकेमध्ये तुमचं खातं असणं गरजेचं आहे. जर या बँकेमध्ये खातं असेल तरच आपल्याला 10,000 रुपये मिळतील. ज्या 12 बँका सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या त्यांची नावे आता पुढील प्रमाणे आहे. पहिली बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा. या बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहेत, जे PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत आणि विशेष म्हणजे ज्यांचं 18 वर्ष पूर्ण आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. जर आपलं बँक ऑफ इंडियामध्ये खातं असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून मिळणार आहे. 2 नंबरची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. या बँकेमध्ये खातं असेल तरी देखील आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतरची पुढची बँक आहे ती म्हणजे HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक. या बँकेमध्ये आपलं खातं असेल, आपल्याकडे आधार कार्ड असेल आणि आपलं 18 वर्ष पूर्ण असेल तरी देखील आपल्याला या योजनेचा लाभ आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर माध्यमातून मिळणार आहे. फक्त आपल्याला 2 कागदपत्र जमा करावं लागणार, त्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि हा अर्ज कसा भरायचा आणि कुठे द्यायचा हे देखील आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्या अगोदर आपण राहिलेल्या बँकेची नावं पाहू. आपण अगोदर ज्या बँकांची नावं सांगितली ते आपण सर्वांनीच ऐकली असेल, पण आणखीन काही बँक आहेत त्या बँकेमध्ये आपलं खातं असेल तरी देखील चालणार आहे. आता पुढची बँक सांगण्यात आली आहे जिल्हा मध्यवर्ती बँक, भूविकास बँक, जिल्हा सहकारी बँक. यानंतर सर्वात महत्त्वाची बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया. किंवा आपलं खातं पोस्ट ऑफिसमध्ये असेल तरी देखील आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. आता बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला एक अर्ज भरावा लागेल. त्यासाठी काही कागदपत्र लागणार आहेत. आता ती कागदपत्र कोणती, अर्ज कुठे भरायचा आहे त्याबद्दल आता सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणती कोणती कागदपत्र लागणार, यासाठी कोणत्या अटी आणि पात्रता आहे लगेच जाणून घेऊ. आता यामध्ये 2-3 महत्त्वाच्या अटी आहेत. पहिले म्हणजे आपल्याकडे जे आधार कार्ड आहे ते आपण 2025च्या अगोदर काढलेलं असायला हवं. जर आपण 2025 मध्ये आधार कार्ड काढलं असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता यामध्ये दुसरी विशेष महत्त्वाची अट जी आपल्याला सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे, आपल्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रंगाचं राशन कार्ड असणं गरजेचं आहे, तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कारण की राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितले
फक्त गोरगरीब जनतेसाठी ही योजना आहे, त्यांनाच आधार कार्डवरती या योजनेचा लाभ घेता येणार. त्यामुळं या अटीमध्ये आपल्याकडं पिवळे किंवा केशरी रंगाचे राशन कार्ड असणं गरजेचं आहे. यानंतरची तिसरी अट म्हणजे आपल्या घरातील वार्षिक उत्पन्न किती आहे, त्या उत्पन्नावरतीच ठरवलं जाईल आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार की नाही. जर आपल्या कुटुंबामधील उत्पन्न 2.5 ते 3 लाखाच्या आतमध्ये असेल तरच आपल्याला या योजनेचा आधार कार्डवरती या योजनेचा लाभ घेण्यासाठी या महत्त्वाच्या अटी आहेत. आता ह्या झाल्या अटी, पण यासाठी आपल्याला आता कागदपत्र कोणती द्यावं लागणार, ती कुठं द्यायची, अर्ज कसा भरायचा, ते देखील आपण लगेच पाहून घेऊ. आता बघा, आधार कार्डवरती या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला 5 कागदपत्र लागणार आहेत. या 5 कागदपत्रापैकी आपल्याकडं एक जरी कागदपत्र नसला तरी देखील आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळं सर्वांनी लक्षपूर्वक कान देऊन ऐकायचं आहे. ते 5 कागदपत्र नेमकं कोणते आहेत आणि आपल्याला अर्ज आता कसा भरायचा आहे. आता सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला 5 कागदपत्र द्यावं लागणार आहे. आता 5 कागदपत्र देताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला 2 पासपोर्ट साईजचे फोटो द्यावा लागतील. जर आपल्याजवळ सध्या पासपोर्ट साईज फोटो नसतील तर पटकन पासपोर्ट साईजचे फोटो काढून घ्यायचे. दुसरं महत्त्वाचं कागदपत्र, सर्वांनी लक्ष देऊन ऐका, आपल्याला आधार कार्डचं झेरॉक्स द्यावं लागणार. विशेष म्हणजे हे आधार कार्ड अपडेट पाहिजे, 2025च्या अगोदर काढलेलं असायला हवं. पण आधार कार्डवरती बऱ्याच लोकांच्या चुका असतात, त्या अपडेट केलेल्या नसतात. त्यामुळं त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्ड अपडेट करायचं आहे. त्याच्यावरती आपलं पूर्ण नाव असायला हवं, आपली जन्मतारीख व्यवस्थित असायला हवी आणि आपल्या घराचा पत्ता देखील व्यवस्थित असायला हवा. जर या तिन्ही गोष्टी आधार कार्डवरती व्यवस्थित नसतील तर लगेच आधार कार्ड अपडेट करून घ्या. यानंतरचं महत्त्वाचं कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे पॅन कार्ड. पॅन कार्ड हे प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे. आजकाल पॅन कार्ड हे सर्वांकडे 100% असतं, कारण की याच पॅन कार्डवरती आपलं उत्पन्न चेक केलं जाणार. कागदपत्र देण्यासाठी आपण 3 गोष्टी सांगितल्या: पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्डची झेरॉक्स, पॅन कार्डची झेरॉक्स. आता पुढचं महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे 7/12चा उतारा. आपल्या नावावरती जमीन आहे की नाही, असेल तर किती आहे, हे देखील सरकार या माध्यमातून चेक करणार. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं 5वं कागदपत्र म्हणजे आपल्या बँकेचं पासबुक, त्याची पहिल्या पानाची झेरॉक्स. आपल्या पासबुकवरचा अकाउंट नंबर, आपलं नाव, IFSC कोड सर्व काही व्यवस्थित दिसलं पाहिजे. अशा प्रकारे त्या पासबुकच्या पानाची झेरॉक्स असायला हवी. कारण की आपण जे अकाउंट नंबर देणार त्याच अकाउंटवरती या योजनेचा लाभ मिळणार. त्यामुळं अकाउंट नंबर चेक करून द्यावं. राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने ही योजना अगोदरच चालू केली होती, पण बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं नाही किंवा लोकांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ही योजना लागू करण्यात आली होती. आता या योजनेचं नाव बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. आपल्यामधील काही लोक या योजनेचा लाभ देखील घेत असतील. त्या योजनेचं नाव आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र. जर आपल्या घरामध्ये एखादी महिला असेल आणि त्या महिलेकडे आधार कार्ड असेल तर आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र बँकेमध्ये असणार आहे. यामध्ये आपल्याला 2 वर्षासाठी काही ठराविक रक्कम ठेवायची आहे, तर ते आपल्याला 75% व्याजदर मिळणार. यासाठी आपल्याला थोडीफार गुंतवणूक करावं लागणार. आपलं वर्ष 18 वर्ष पूर्ण असेल, आपल्याकडे आधार कार्ड असेल, विशेष म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला सुद्धा महिला सन्मान बचत प्रमाणपत्र याच्या माध्यमातून सरकारी सेंट्रल बँकेमध्ये आपलं खातं असणं गरजेचं आहे. तर त्या बँकेमध्ये खातं नसेल तर आपण अगोदर ते खातं उघडून घ्यावं. आपल्याला जर व्हिडिओमधून जास्त माहिती मिळाली नसेल तर आपण कुठल्याही सरकारी बँकेमध्ये जाऊन महिला सन्मान बचत प्रमाणपत्र या योजनेबद्दल माहिती करून घ्यावी. कशा प्रकारे या योजनेचा लाभ